मी दिनकर आदिनाथ चव्हाण, मुक्काम पोस्ट आडीव, पंढरपूर तालुक्यातील 44 गावच्या माझ्या शेतकरी बांधवांना, तसंच माढा तालुक्यातील 78 गावच्या माझ्या शेतकरी बांधवांना आणि माळशिरस तालुक्यातील 14 गावच्या शेतकरी मतदार बांधवांना नम्रतापूर्वक जाहीर विनंती करू इच्छितो की माढा विधानसभा मतदारसंघाचे आपल्या आवडीनिवडीचे उमेदवार माननीय अभिजित आबा धनंजय पाटील हे माढा विधानसभेमध्ये आमदार या जागेसाठी उभा आहेत. तर त्यांचं चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस. या चिन्हासमोरील बटन दाबून माननीय आबासाहेबांना बहुमताने विजयी करावे. त्याची कारणं पुढीलप्रमाणे. आपल्या विठ्ठल रुक्मिणीच्या गावची, ज्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याला आपण राजधानी म्हणत होतो, तो कारखाना बंद पडून मोडकळीला आलेला होता. अशा अवस्थेमध्ये तो कारखाना त्यांनी चालू केला. जुनी ऊस उत्पादकाची, वाहन मालकाची आणि काही प्रमाणात कामगारांच्या पगारी केल्या. पहिला सीझन 7.25 लाख टनाचा केला. त्यामध्ये त्यांनी 2,500 रुपये दर दिला. दुसरा सीझन त्यांनी 10,81,000 केला. त्याचंही 3,028 ते 3,000पर्यंत दर दिला. आणि उद्या जाता 24-25चा सीझनमध्ये त्यांनी 3,500 रुपये दर जाहीर केलेला आहे. हा निश्चितपणे आपल्या अखंड सोलापूर जिल्ह्यातील 33-34 कारखान्यापैकी आबासाहेबांनी या कारखान्यामध्ये पहिला नंबर दरामध्ये आणि गळीत व्यवस्थामध्ये घेतल्याचं मी खात्रीपूर्वक सांगू इच्छितो. त्याचप्रमाणे आबासाहेब विठ्ठल सहकारी साखर कारखाना आणि त्यांचे इतर 5-6 कारखान्याच्या वतीनं फक्त 25 ते 30% लोकांना आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा क्षेत्रातलं, आरोग्य क्षेत्रातलं सहकार्य करू शकतात. पण त्यांना जर आपण आमदार केलं तर 10 दिवसातल्या जेवढ्या म्हणून गरजा आहेत त्या, आणि एकदा का ते शासनाचे लोकप्रतिनिधी झाले तर आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये 11 आमदार आपण नवीन निवडून देणार आहोत. ह्या 11 आमदारामध्ये आमचे आबासाहेब पहिला नंबर घेतील. आबासाहेबांकडं ते विठ्ठल भक्त तर आहेतच आहेत. मूर्तीच्या बाबतीत गेल्या 700-800 वर्षाचा इतिहास तर आपण सर्वच वारकरी बांधवांनी आत्मसात केलेला आहे. परंतु आबासाहेबांमधलं साखर कारखानदारी आणि इतर ज्या शेतकऱ्यांच्या गरजा आहेत, उदाहरणार्थ सांगायचं की आपली विठ्ठल सहकारी सूतगिरणी, तीसुद्धा तसंच लटकत पडलेला प्रश्न, त्या संस्थेचे 13 संचालक आबासाहेबांकडे आलेत आणि तिथंसुद्धा त्यांनी 100 कोटीचा प्रकल्प हातात विठ्ठल सूतगिरणीच्या बाबतीत. उदाहरणार्थ कांद्याची पावडर असेल, टमाट्याचा ज्यूस असेल आणि केळीचं उत्पन्नामध्ये सुद्धा त्यांनी वेगळा युनिट उभा करून शेतकरी बांधवांना विठ्ठल सूतगिरणीचं सुद्धा भिजत पडलेलं घोंगडं त्यांनी मार्गी लावलेलं आहे. ते केंद्रीय वस्त्रोद्योग खात्याकडे ते प्रस्ताव गेलेला आहे आणि त्याला राज्य सरकारची आणि केंद्र सरकारची सबसिडीसुद्धा मिळवून देणार आहेत. उजनीचं पाणी, लाईट आणि शेतीमालाच्या पालेभाज्याचा, फळभाज्याचा माननीय आबासाहेबांकडं भारत देशाच्या बाहेरचं 11 देशाचं निर्यातीचं लायसन आबासाहेबांकडं असल्यामुळं साखरच आबा पहिल्या प्रथम आपल्या भारत देशाच्या बाहेर, आपल्याला जे अरबी समुद्र आहे त्या समुद्राची 7 बंदरं आहेत, पैकी 4 बंदरं महाराष्ट्र शासनाच्या अधिकारात येतात. आणि साखरच आबा आपल्या भारताच्या बाहेर जपान, अमेरिका, फॉरेन आणि पाकिस्तानमध्ये इथं 70-75 रुपये क्विंटलला खर्च करून, 7,000 ते 7,500 रुपये क्विंटलला खर्च करून निश्चितपणे पाकिस्तानचं साखर व्यवसायामधलं मार्केट आबासाहेब कॅबीज करतील आणि तिथं कमीत कमी 90 आणि जास्तीत जास्त 1,200 रुपये किलोनं साखर घेऊन तिथल्या उद्योगपतीला पार्टनरशिपमध्ये घेऊन आपल्या विठ्ठल रुक्मिणीच्या साखर कारखान्याची साखर आबा निर्यात करून 6व्या किंवा 7व्या सीझनमध्ये आबासाहेब आपल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना निश्चितपणानं
5,000 रुपये टनाचा दर द्यायच्या बाबतीतला त्यांचा दृष्टिकोन आहे आणि आबांचं नगदी पिकंसुद्धा परदेशात न्यायच्या बाबतीतली व्यवस्था करायच्या बाबतीतला विचार त्यांच्याकडे आहे. आपण जर त्यांना महाराष्ट्र शासनाचा लोकप्रतिनिधी म्हणून जर आमदार म्हणून निवडून दिल्यास आबा इतर आमदारापेक्षा पहिला नंबर घेतील आणि ह्या विठ्ठल रुक्मिणीचं गाव नव्हे तर अखंड सोलापूर जिल्ह्यातल्या 11च्या 11 विधानसभेमधील मतदान करणाऱ्या शेतकरी बांधवांना निश्चित आर्थिक परिस्थिती उंचावून सुख लावतील हा माझा आत्मविश्वास आहे. तरी सर्व त्या 20 तारखेला विधानसभेचं मतदान सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत आहे. या 13 तासामध्ये आपण माननीय आबासाहेबांचं चिन्ह आहे तुतारी वाजवणाऱ्या माणसापुढील बटन दाबून आबांना भरघोस मताने निवडून द्यावं ही कळकळीची आणि तळमळीची नम्र विनंती करीत आहे. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या.